नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मजेतच राहा. तर आज तुम्हाला दाखवते, सकाळी वाजलेले 6:30 आणि गुरंसुद्धा आलेली आहेत. तर आज मंडळी आली आहेत मुंबईवरून. तर ह्यांच्या आत्याचा मुलगा वगैरे आलेले आहेत. तर मेघाताईंना तुम्ही ओळखतच असाल सर्वजणं, मेघांजली कोळी. तर त्यांचे भाव वगैरे आले होते फिरण्यासाठी. तर आज म्हटलं काहीतरी, आज शनिवार आहे तर आज घरामध्ये बसून काय करायचं. तर कोणी पण मुंबईवरून आलं तर आमच्या या राजकुमारावरती नजर जाते पहिली, की चला आज चांगला बेत होईल म्हणून ह्यालाच घेऊया. परंतु आहे ना, त्याला असं द्यायची इच्छाच होत नाही. तर आज मी बटाट्याची भाजी बनवत आहे आणि मला अंगणवाडीतून कुठूनही बाहेरून आले का लिंबू सरबत प्यायला खूप छान वाटतं, पाण्यापेक्षा तर उत्तम गरमीच्या टाईममध्ये. तर तिला घावणा घालत होती मी. घावण्यामध्ये थोडंसं हे केलं, चीज वगैरे टाकलं की ती चांगल्याप्रमाणे खाते. अगदी त्याच्याबरोबर चटणी असो किंवा नसो, फक्त चीज टाकून द्यायचं, मग ती आपणे आप खाते स्वतःहून. तिच्या हातामध्ये जरी फोल्डिंग करून दिलं तरी पण ती खाते. मग चीज असली का तर पंचाच मजा. तर आता एक दुसरी गोष्ट म्हणजे सकाळची चहा सोडण्याची इच्छा होते, परंतु सोडूसच वाटत नाही. तर पहा कसा आरवली देतोय, पहा. तो म्हणतात ना, आणि जसे माणसं देतात तसं कोंबडासुद्धा आरवतो. तर पहा सारखा आरवत होता तो. तर सकाळचं 5 वाजले का त्याचा अलाराम फिक्स आहे, म्हणजे तो आम्हाला बिना म्हणजे अलाराम लावता आम्हाला उठवतो. त्याचा एक खूप छान फायदा आहे. तर आता वाजलेले 8:30 आणि तुम्हाला एक छोटीशी गोष्ट, हा देवारा जो बनवलेला आहे तो पप्पानी देवारा बनवून घेतलेला आहे. तर किती बजेटपर्यंत पडला असेल ते तुम्ही मला नक्की सांगा. महाराजांची मूर्ती कुणाकुणाला आवडली आणि देवारा, मला एक कमेंट्स नक्की करा आणि सांगा. तर हा पहा, मला तर खूप आवडला. तर इथे काही जे आपण अगरबत्ती किंवा हे लावतो, दिवा वगैरे लावतो त्याच्यासाठी आहे. तर इथे काही पण आपण ठेवू शकतो, देवाचे कपडे बोला किंवा आपण देवारा जो पुसतो वगैरे त्याच्यासाठी वगैरे आपण काय ते खाणे बनवून घेतलेले आहेत. तर छान आहे, मला तर आवडला. तर पहा मॅडम झोपलेले आहेत, तोपर्यंत मी आवरून घेते पटापट, कारण ती एकदा उठली का मला काहीच करून देत नाही. तर मी भांडी घासायला घेतलेत. आणि भांडी घासता घासताना एक साईडला लिंबू पाणी बनवत होती, एक साईडला घावणे, आणि म्हणजे सर्व काम एकदमच घेते करायला, म्हणजे मला बरं पडतं. तर आल्यावरती ना खूप ताण लागते आणि काहीतरी असं थंड असं पिऊसं वाटतं. तर मी हे ना रेडी करूनच ठेवते का ते काचेच्या बॉटलमध्ये. तर इकडे हे सब्जा. तर पहा कशा प्रकारे मी बनवते. तर लिंबू पाणी वगैरे बनवून, तर मॅडमसुद्धा उठलेले आहेत, आवाज येते. तर मी बघण्यासाठी गेली तर खरंच उठली होती. तिला फ्रेश केलं आणि आम्ही अंगणवाडीमध्ये गेलो. तर इकडे माझं असं लूक, सर्दी इतकी झाली होती मला की विचारू नकात. आणि फायनली आम्ही निघालो अंगणवाडीमध्ये. तर इकडे गाडीचं वगैरे पाणी वगैरे चेकिंग करत होते आणि आता आम्ही बसतोय गाडीमध्ये. चला, तर आता 2 मिनटामध्ये पोचूसुद्धा अंगणवाडीत. येताना आम्ही चालत आलो आणि हे पहा, अशा काहीतरी मॅडम त्यांच्या सृष्टीच्या ज्या आहेत त्या काहीतरी करत होत्या, म्हणजे त्यांना प्रोजेक्ट वगैरे असेल ते करत होते. तर एक तिथे मला अजून एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे त्या बाजूच्या दादानी पिल्लं घेतली होती कोंबडीची. 100ची 9 त्यांनी दिली, काही गावामध्ये 5 दिली 100ची. पण सृष्टीचं म्हणजे नशीब खूप चांगलं होता. आणि हे जो पोलिसांचं कुत्रा आहे पहा, खूप भारी हुशार आहे. कोणी मला जर बघत तर माझ्यावरती पण भुंकत होता. तर एक भैया आलं आणि असं काही टोपलीच घेऊन पुढ्यामध्ये उभं होतं. पिल्लाने इतकं बघून आकर्षित असं मन होतं ना, वाव किती छान वाटतं. तर त्यांना म्हणत होते मला 100चे 10 तरी करून दे, म्हणजे 10 रुपयाला एक पिल्लू पडेल. तर नाही म्हणाले, 110चे घ्या, 10 येतील. तर म्हटलं तरी पण मी घेतले. आणि त्या पहा कशी सृष्टी खेळवते त्यांना. तर अशा रीते तर सृष्टीने थोडासा अभ्यास केला आणि आम्ही निघालो. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू. लाल बहादूर शास्त्री, दादाभाई नौरोजी. मांडी घाला बाबा. कमेंटची वाट बघते आतुरतेने ते ही सुद्धा. तर कुणाला आवडो किंवा ना आवडो, आपल्या आवडीनिवडी करत राहायचे. तर थँक्यू फॉर वॉचिंग.